माझं सायकलचं दुकान होतं। त्या दिवशी एक 25-26 वर्षाची सुंदर तरुणी माझ्या दुकानावर आली आणि मला म्हणाली, सायकल भाड्याने हवी आहे। मी तिच्याकडे पाहिलं, ते दिसायला खूप सुंदर होती। मला काय बोलावं हे समजत नव्हतं। आणि नमस्कार मित्रांनो, माझं नाव विजय आहे। लहानपणापासूनच मला सायकल चालवायला आणि रिपेअरिंग करायला खूप आवड होती। हा छंद पुढे नेऊन मी 25 वर्षाचा झाल्यावर एक सायकल रिपेअरिंगचं दुकान टाकलं। मला ते काम मनापासून आवडायचं आणि मी ते खूप मन लावून करायचो। माझं वय आता लग्नाचं झालं होतं। माझ्या घरचे माझ्यासाठी मुली बघत होते। घरची परिस्थिती गरिबीची होती। एक दिवस माझ्या दुकानावर एक मुलगी आली। ती साधारण माझ्याच वयाची असावी। ती म्हणाली, मला एक सायकल भाड्याने हवी आहे। त्या काळात मी काही सायकली भाड्याने देत असे। एका तासाचं भाडं फक्त 10 रुपये होतं। तो काळ जुना होता, पण खूपच आठवणींनी भरलेला। ती मुलगी दिसायला खूप सुंदर होती। तिने पंजाबी ड्रेस घातला होता। कपाळावर छोटीशी टिकली लावलेली होती। लांब केस मोकळे सोडले होते। तिचा गोरा वर्ण आणि तिच्या डोळ्यातील निरागसता पाहून मला ती पहिल्याच नजरेत आवडली। मी तिला म्हणालो, ठीक आहे, तासाला 10 रुपये भाडं लागेल। ती म्हणाली, ठीक आहे। मग मी तिला सायकल दिली। मी विचारलं, सायकल कुठे घेऊन जाणार आहेस? ती म्हणाली, याच रस्त्याने मी सायकल चालवणार आहे। मग मी तिला सायकल दिली। ती सायकल घेऊन निघून गेली। माझं लक्ष गेलं की तिला सायकल व्यवस्थित चालवता येत नव्हतं। तिच्या चालवण्यावरून तरी असेच वाटत होतं। मी दुकानात बसून सायकलवर मन लावून विचार करत होतो। 1.5 तास झाला तरी ती मुलगी परत आली नव्हती। मला काळजी वाटू लागली। मनात विचार आला की कुठे ती पडली तर नसेल ना। मग मी माझी सायकल घेतली आणि तिचा शोध घ्यायला त्या रस्त्याने निघालो। साधारण 2 किलोमीटर अंतरावर गेल्यावर मला एक सायकल रस्त्याच्या बाजूला पडलेली दिसली। बाजूलाच एक मोठा खड्डा होता। त्या खड्ड्यामध्ये ती मुलगी पडली होती। तिच्या डोक्याला मार लागला होता आणि ती बेशुद्ध होती। मी घाबरून गेलो। तिला तात्काळ त्या खड्ड्यातून बाहेर काढलं। काय करावं ते सुचत नव्हतं। जवळच एक घर दिसलं। तिथून मी बॉटलमध्ये पाणी आणलं। तिच्या चेहऱ्यावर पाणी शिपडलं। थोड्याच वेळात तिच्या चेहऱ्यावर थोडी हालचाल झाली। हळूहळू ती शुद्धीवर येऊ लागली। मी तिचा हात पकडून तिला एका झाडाखाली बसवलं। ती आता पूर्ण शुद्धीवर आली होती। तिच्या लक्षात आलं की ती खड्ड्यात पडली होती। मी तिला विचारलं, तुझं नाव काय आहे? ती म्हणाली, माझं नाव शीतल आहे। मी इथून 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतात राहते। मग तिने मला विचारलं, तुमचं नाव काय आहे? मी हसलो आणि म्हणालो, माझं नाव विजय आहे। मी तिला विचारलं, तुला सायकल व्यवस्थित चालवता येत नाही का? तू खड्ड्यात कशी काय पडलीस? ती हसून म्हणाली, मला सायकल चालवायला व्यवस्थित येत नाही, पण मला सायकल चालवायला खूप आवडतं, म्हणूनच मी चालवत होते। मी तिला म्हणालो, ठीक आहे, मी तुला सायकल शिकवतो। रोज संध्याकाळी याच रस्त्यावर ये। तिच्या डोक्याला थोडीशी जखम झाली होती, पण रक्त काही आलं नव्हतं, फक्त थोडं खरचटलं होतं। ती खूप आनंदाने मला थँक्यू म्हणाली। मी तिला वाचवलं आणि सायकल शिकवणार होतो म्हणून ती खूप खुश झाली होती। त्यानंतर मी तिला विचारलं, सायकल दुकानावर घेऊन येऊ शकतेस का? ती हो म्हणाली। ती माझ्यासोबत दुकानात आली। मग मी तिला म्हणालो, उद्या संध्याकाळी ये, मी तुला व्यवस्थित सायकल शिकवीन। मग ती रोज संध्याकाळी 5 वाजता यायची। मी तिला सायकल शिकवू लागलो। मी मागे बसायचो आणि ती पुढच्या सीटवर बसायची। तिचा तोल सांभाळायला मी माझा हात तिच्या हातावर ठेवायचो। तिचे वाऱ्यावर उडणारे केस माझ्या चेहऱ्यावर यायचे। मला तिला शिकवताना खूप छान वाटायचं। तिच्याबद्दल माझ्या मनात आकर्षण निर्माण होऊ लागलं होतं। हळूहळू आमच्या गप्पा वाढू लागल्या। मीही दिसायला देखणा होतो, त्यामुळे आम्ही दोघंही एकमेकांशी खूप मोकळेपणाने बोलू लागलो। आमचं हसणं, बोलणं आणि एकत्र वेळ घालवणं खूपच आनंददायक झालं होतं। 10-15 दिवसात शीतल व्यवस्थित सायकल शिकली। आता ती चांगली चालवू लागली होती। मी तिला शिकवण्यासाठी तिच्याकडून 1 रुपयाही घेत नव्हतो। ती मला वारंवार म्हणायची, तुम्ही पैसे घ्या ना, पण मी नेहमीच म्हणायचो, नाही शीतल, हे मी मनापासून करत आहे।
शीतलचं मन मला जाणवत होतं आणि माझं मन तिच्या प्रेमात पडू लागलं होतं. मला तिच्याबरोबर गप्पा मारायला मिळायचं, वेळ घालवायला मिळायचं. एके दिवशी आम्ही ठरवलं की सायकलवरती जवळच असलेल्या टेकडीवर जायचं. माझ्या दुकानापासून ती टेकडी 8 किलोमीटर अंतरावर होती. त्या दिवशी रविवार होता. तिलाही शाळेला सुट्टी होती आणि मीही माझं दुकान बंद ठेवलं होतं. सकाळी आम्ही 7 वाजताच निघालो. दोघांनी 2 सायकली घेतल्या होत्या. सायकल चालवत चालवत आम्ही खूप दूरवर गेलो. येताना आम्ही जेवणाचा डब्बा सुद्धा घेऊन आलो होतो. तिच्याबरोबर सायकल चालवायला खूप छान वाटायचं. ती जाताना गाणी म्हणत होती आणि मला ते ऐकायला खूप छान वाटायचं. तिचा गळा खूप चांगला होता. हळूहळू आम्ही टेकडीच्या पायथ्याला पोहोचलो. तेथील वातावरण खूप सुंदर होतं. सकाळी सकाळी दव पडलेलं होतं. त्या वातावरणात तिच्याबरोबर फिरायला खूप छान वाटत होतं. आम्ही हळूहळू टेकडी चढू लागलो. सायकल आम्ही खालीच लावल्या होत्या. टेकडी थोडी जास्त उंच होती, त्यामुळे तिला टेकडी चढताना थोडं अवघड वाटत होतं. म्हणून मी तिला हात द्यायचो. तिचा मऊ हात हातात घ्यायला खूप छान वाटायचं. तिचा हात पकडला की ती शरमेने मान खाली घालायची. आता आमची नजरेला नजर मिळू लागली होती. टेकडीवर गेल्यानंतर आम्ही वरून खाली पाहिलं तर आमच्या सायकली खूप छोट्या छोट्या दिसत होत्या. येणं जाणं करणारी माणसं खूप लहान दिसत होती. आम्हा दोघांना खूप छान वाटत होतं. वरती हवा जरा अधिक वाहत होती, त्यामुळे तिचे केस वाऱ्याने उडत होते. त्यामुळे ती जास्त आकर्षक आणि सुंदर दिसत होती. आम्ही दोघांनी ठरवलं की टेकडीवरच जेवायचं. माझ्या पाठीवर एक बॅग होती. त्या बॅगमधून तिने जेवणाचं साहित्य काढलं, पाण्याच्या बाटल्या काढल्या. आम्ही दोघं खूप आनंदात जेवत होतो. तिच्याबरोबर जेवायला खूप छान वाटलं. जेवण झाल्यानंतर टेकडीवर एक झाड होतं. त्या झाडाखाली आम्ही दोघं जाऊन बसलो. ती माझ्या समोरच बसली होती. मी तिला म्हणालो, तू खूप छान दिसतेस. ती लाजली. मी तिचा हात हातात घेतला आणि म्हणालो, शीतल, मला तू खूप आवडतेस. माझं तुझ्यावर प्रेम आहे. शीतल वर पाहत नव्हती. मी तिचा हात खाली ठेवला आणि तिचा सुंदर मुखडा माझ्या दोन्ही हातांनी पकडला आणि तिच्या होठांवर माझे होठ टेकवले. अंगावर शहारा आला. आम्ही दोघांनी एकमेकांना मिठी मारली आणि एकमेकांवर प्रेम करू लागलो. त्या प्रेमात एक आपुलकी होती. आम्ही दोघांनी एकमेकांवर भरपूर प्रेम केलं. आम्हाला खूप आनंद मिळाला. आम्ही खूप वेळ टेकडीवर घालवून पुन्हा हळूहळू टेकडी उतरून खाली आलो. तो दिवस आमच्यासाठी अविस्मरणीय होता. एका दिवशी आम्ही असंच एका झाडाखाली गप्पा मारत बसलो होतो आणि त्या दिवशी शीतलच्या गावातील एका व्यक्तीने आम्हा दोघांना पाहिलं आणि त्याने शीतलच्या घरी जाऊन आम्ही एकमेकांना भेटतो हे सांगितलं. दुसऱ्या दिवशी शीतलचे वडील माझ्या दुकानावर आले. त्यांनी माझी माहिती काढली. माझा स्वभाव त्यांना आवडला असावा. शीतलने तिच्या वडिलांना सांगितले होते की माझं विजयवर प्रेम आहे. मला त्याच्याशी लग्न करायचं आहे. माझा स्वभाव त्यांना पटला आणि माझी घरची परिस्थिती बऱ्यापैकी सुधारली होती. त्यामुळे त्यांनी आमचं लग्न लावून द्यायचं ठरवलं आणि काही दिवसातच आमचं धूमधडाक्यात लग्न पार पडलं. आता आम्ही दोघं खूप आनंदाने संसार करत आहोत. आम्ही लग्नानंतर जोडीने एका सायकलवर त्या टेकडीवर जात असतो. आम्हाला जो आनंद मिळाला होता तो आनंद आम्ही पुन्हा पुन्हा टेकडीवर जाऊन अनुभवत असतो. तेथील गार वारा, हवेत उडणारे केस, एकत्र जेवण करणे, हा अनुभव खूप खूप खास आहे. आता मी खूप आनंदात जीवन जगतो आहे. प्रेम कोणत्या रूपात भेटेल हे कोणीही सांगू शकत नाही. मित्रांनो, ही कथा कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.